सांगलीतील विटा शहराकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील 2 ते 3 वाहनांचा अपघात झाला। आंबेगाव जवळ जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती। याच गर्दीत वाहनांना धडक बसल्यानं हा अपघात झालाय। या दुर्घटनेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः जखमी कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल केला। सुदैवानं या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे। दरम्यान विट्यामध्ये जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती। ढोल ताशा झांज पथक आणि तब्बल 30 JCBच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। आता लाईव्हच आहे ना, तुम्ही समोर बघितले, काय कोणी काळजी करण्यासारखं कारण नाही। एकदम व्यवस्थित आहे। डॉक्टर उपचार पण करतायत। आम्हाला कळाल्याबरोबर आमच्या गाड्या पुढे आल्या, अर्ध्या पाठीमागे थांबलेल्या होत्या। आपण तुम्ही माझी गाडी वळवली, त्याला गाडीत टाकलं आणि विटा शहरात व्यवस्थित ॲडमिट केलंय। फक्त थोडं कमराला मार आहे, एवढंच आहे। गाड्याचा अपघात झालेला नाही। ST वाल्यांनी डॅश मारला।